इथेच पहिल्यांदा स्वप्न पाहिली, इथेच स्वतःला ओळख मिळाली. आज निरोपाची वेळ आली, पण ही जागा मनात राहिली. आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा निरोप समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर एका सुवर्ण काळाचा समारोप आहे. शाळेच्या या पवित्र भूमीवर आम्ही 10 वर्ष घालवली. या भिंतींनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर जीवनाचे मौल्यवान धडे शिकवले. आईसारखी शाळा, वडिलांसारखे शिक्षक आणि भावंडासारखे मित्र या तिघांनी आमचा सर्वांगीण विकास केला. शाळेच्या प्रेमळ आठवणी प्रत्येकाच्या मनात राहतील. कोणाला खेळाच्या मैदानातील धावपळ आवडते, कोणाला वर्गातील गमतीदार क्षण स्मरणात राहतात. आम्हाला आठवते ते स्पर्धा परीक्षांमधील उत्साह, विज्ञान प्रदर्शनातील कल्पनाशक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील नृत्य गायनाचा आनंद. प्रत्येक क्षण आमच्या हृदयात कोरला आहे. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील आमचा उत्साह आणि विजयी ट्रॉफी उंचावण्याचा गौरव हे क्षण कधीच विसरता येणार नाहीत. शिक्षकांचे असलेले अमूल्य योगदान, कधी कठोर शब्दांनी चोपडले, कधी प्रेमाने समजावले. गणिताच्या अवघड समीकरणापासून ते जीवनाच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यापर्यंत तुम्ही नेहमी मार्गदर्शन केले. तुमच्या शिस्तीमुळे आम्ही वेळेचे महत्त्व समजलो. तुमच्या प्रोत्साहनामुळे स्वप्ने पाहिली. एखाद्या विद्यार्थ्याला अपयश आले तेव्हा तुम्ही म्हणालात, अपयश हे शेवटचे शब्द नाहीत, नव्या सुरुवातीचे शब्द आहेत. हे वाक्य आम्ही कायम स्मरणात ठेवले. मित्रांनो, ही मैत्री ही जीवनभराची ठरेल. परीक्षांच्या तणावात एकमेकांना आधार दिलात, अभ्यासाच्या नोट्स शेअर केल्या, स्पर्धा परीक्षांमध्ये एकत्र बसून अभ्यास केला. निरोपाच्या या क्षणी डोळ्यात पाणी येत आहे, कारण अंतर वाढेल, पण खरी मैत्री अंतर ओलांडते. सोशल मीडियावर, फोनवर किंवा भेटीत ही मैत्री कायम राहील. शाळेने आम्हाला केवळ अभ्यासच शिकवला नाही, तर संघर्षाची तयारी केली. अपयशातून बाहेर पडणे, स्पर्धेत पुढे राहणे, एकत्र येऊन काम करणे, हे सर्व धडे आम्ही येथे शिकलो. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात एक धडा आहे. ग्रंथालयातील शांतता आम्हाला एकाग्रतेचा धडा देते. प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी होण्यासाठी संयमाची गरज सांगतात. खेळाच्या मैदानातील स्पर्धा विजयासाठी न थांबता धावण्याचा धडा देते. भविष्याची वाटचाल आता नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कुणी वैद्यकीय क्षेत्रात जाईल, कुणी अभियांत्रिकी, कुणी कला वाणिज्य, पण एक गोष्ट कायम राहील. शाळेचा गौरव आम्ही वेगवेगळ्या शाखात जाऊन शाळेचे नाव उंच करू. डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा, अभियंते म्हणून देशाच्या विकासात हातभार, अशा प्रत्येक क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकतील. शाळेने दिलेले संस्कार आम्ही कायम जपू. निरोप म्हणजे समाप्ती नाही, नव्या अध्यायाची सुरुवात आहे. सर्व शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे, मित्रांचे आणि शाळेचे मनपूर्वक आभार. आम्ही पुन्हा भेटू यशाच्या शिखरावर. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.